कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मर तुम्ही जा इथून, मी नाही आहे तुमची लेक। चंद्रकांत साहेब, बाप म्हणून तुम्ही तरी हे वाण स्वीकारावं असं मला वाटतं। बाकी तुमची इच्छा। झालं तुमचं, चला निघा। चला निघा, चला या चला निघा। तुळशी आई, जगन्नाथची मी इतक्या कमी वेळात खूप जास्त प्रेम दिलंय मला। मला ही सावलीसारखी एक गोड मुलगी होती। तिला जाऊन काही वर्ष झाली जाता। सावलीच्या रूपाने आम्हाला पुन्हा तीच भेटली की काय असं वाटतंय। त्यांच्या मुलीसोबत जे काय झालं ते वाईट झालंय, पण त्यांनी माझ्यात त्यांची मुलगी बघितली। त्यांनी कायम माझ्या आयुष्याचा आणि माझ्या भल्याचा विचार केला। मला माझ्या लेकीचं लग्न धूमधडाक्यात करायचं होतं। ते स्वप्न सावलीच्या रूपात पूर्ण होतंय। माझं लग्न इतक्या चांगल्या आणि मोठ्या घरात लावून दिलं, भले ते कोणत्याही परिस्थितीत का असेना। त्यांचे मार्ग चुकले, पण त्यांनी कायम माझ्या भल्याचा विचार केला। तुला मेंदळे कुटुंबात पाठवून घर उद्ध्वस्त करण्याचा विचार सोडून देऊन आणि फक्त एक विचार मनात राहिला, तो म्हणजे तुझं आयुष्य कसं मार्गी लागेल। जा जाऊन कानाखाली मारसा। आणि अशा माणसावर मी हात उचलू शकते का? नाही, मी माझ्या वडीलधाऱ्या माणसावर हात उचलण्याचा विचार पण करू शकत नाही। बस झालं, लेकीचा नवरा आहे म्हणून तुझा मान ठेवतोय, बस। तुम्ही माझा मान होता विसरलात वाटतं तुम्ही। मला मारण्याचा जेव्हा तुम्ही प्लॅन केला तेव्हा विसरलात की तुमच्या लेकीचा नवरा आहे मी। बापाचं काय काळी जळतंय ना तुला नाही कळायचं। त्यासाठी बाप व्हावं लागतं। उद्या कदाचित होशील बाप, तेव्हा येईल लक्षात, किंवा येणारही नाही। येऊन जाऊन तुम्ही मेंदळे। आयुष्यभरासाठी एक गोष्ट लक्षात ठेवायची, जगातला कुठलाच बाप आपल्या लेकीचं कुंकू पुसू शकत नाही, तिचं आयुष्य बेरंग करू शकत नाही। तुमच्यासाठी मी कसाही असलो ना तरी माझ्या लेकीच्या सुखाच्या आड मी कधी येणार नाही। मी आजवर कधी कोणावर सूड उगवलेला नाही। आजपर्यंत जे व्रत वैकल्य सांगितले सगळी माझ्या विद्येच्या अधीन राहून सांगितले, आणि त्याचंच फळ म्हणून तुमच्या घरात 52 कशी सोनं आलंय, म्हणजे माझी लेक सावली, हे विसरू नका। त्या दिवशी बोललो असतो, त्या लेकीने बोलू दिलं नाही। नका बोलू तुम्ही, कारण मला विश्वास नाही आहे तुमच्यावर। सावलीबद्दल बोललो ते खोटं आहे का? खोटं आहे का? का गेलं होतंस तिच्या घरी? तिचं खरं खोटं जाणून घ्यायला ना? मी तुला काय म्हटलं होतं, माझ्या लेकीच्या विरोधात ती खोटी आहे असा एक जरी पुरावा तुला मिळाला ना, तर अख्ख्या मेंदळे कुटुंबासमोर मी नाक घासेन। सापडला पुरावा? अहो, आमच्या नजरेसमोर लहानाची मोठी झाली पोरगी, अशी पोरगी शोधून सापडणार नाही कुठं। सावलीताईंनी नशीब काढलं बघा, तुमच्यासारखा नवरा मिळाला तिला।
सावली सारखी मुलगी ज्या घरात जाईल ना त्या घराचं सोनच करेल हो. माझ्या मुलीला वाटलं असेल सारंग सर किती चांगले आहेत, सगळं विसरून गेले, आले, माझ्या विनंतीला मान दिला, हरिनाम सप्तासाठी वेळ दिला. पण त्या भाबडीला काय माहिती हो, तू किती स्वार्थी असते, त्यामागचा तुझा स्वार्थ काय. शेवटी तिलोत्तमा मेंदळेचंच लेख तू तू कसा कमी पडशील नाही का. त्यांच्या पोटात घुसून त्यांचं खरं खोटं जाणून घ्यायला गेला होतास ना, घेतलं जाणून. ओ सारंग मेंदळे, ती माणसं बाहेरनं जशी आहेत ना तशी आत नाही आहेत. तुमच्या आमच्यासारखी नाही, आतून एक बाहेरून एक. लक्षात ठेवा. जाता जाता एक सांगतो, आयुष्यात तुझ्यावर कोणतंही संकट आलं तर सावलीच्या या बापाला हाक मार, असेल तिथून येईन तुझ्यासाठी. नाही, तसं संकट तुझ्यावर येऊ नये हीच देवाकडे प्रार्थना, पण तरी आलंच तर हाक मार, येईन नक्की. शेवटी जावं ये बाबा तू. बोलो साहेब, आयुष्यभराची कमाई होती गरज होती म्हणून ठेवलं तारण सोनं. सगळे हप्ते नियमित भरले सुद्धा, त्यात त्यांनी व्याज सुद्धा जास्त घेतलंय. आम्ही म्हणतो घेतलं व्याज जास्त तर घेऊ द्या, पण किमान सोनं तरी व्यवस्थित परत द्यायचं ना त्यांनी. खोटं सोनं दिलं साहेब, आणि काही विचारल्यावर दादागिरी करतो तो माणूस. अच्छा, होय सर. काय नाव काय म्हणालात त्या दादाचं? लालजी सेठ. लालजी सेठ म्हणजे तो ज्वेलर? हो तोच. कोरपडे बॉस, हा तोच लालजी शेठ आहे ज्याच्याकडनं आपल्याला नियमितपणे हप्ता येतो. ओ आय सी. बरेच दिवस झाले त्याला भेटून. कॉल लावा त्याला. फोन लावून काय बोलायचं साहेब? सांगा देवाने आठवण काढलेली आहे. बरे काका, तुम्हाला काय चहा कॉफी? काही नको साहेब, फक्त आमचं सोनं तेवढं मिळवून द्या आम्हाला परत. काका रिलॅक्स. आता देवाच्या चौकीवर आलाय ना तुम्ही, मग टेन्शन देवावर सोडून द्यायचं. ओके, थोडा वेळ बाहेर बसा, करूया काय ते. या. होय साहेब. केम शो लालजी सेठ, माझा मा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.